आज आपण छोट्या मुलांच्या डब्यासाठी 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत, तेही एक वाटण वापरून. स्वाद आपुलकीचं या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. भाजी बनवण्यासाठी आपण लसूण व खोबऱ्याचे वाटण करून घेणार आहोत. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे अर्धी वाटी काप घेतलेले आहेत. अगोदर मिक्सरमधून हे काप आपण व्यवस्थित असे बारीक करून घेऊ. नंतर त्यामध्ये सोललेला लसूण व 2 इंच अद्रकचे तुकडे आपण टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा हे वाटण आपण व्यवस्थित असे वाटून घेऊयात. तर हे लसूण खोबऱ्याचे वाटण वापरून आपण 2 प्रकारच्या भाज्या आज लहान मुलांच्या डब्यासाठी करणार आहोत. त्यातील पहिली रेसिपी आहे फ्लावरची भाजी. ही भाजी घरातील लहान मुलांना तर आवडेलच, पण घरातील मोठे व्यक्तीसुद्धा अगदी आवडीने खातील. तर सर्वात अगोदर आपण इथे फ्लावरचे असे छोटे छोटे आकारात तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर एका पातेल्यामध्ये थोडे पाणी गरम करून पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकल्यानंतर चिरून घेतलेला फ्लावर टाकून अगदी 2 मिनिटासाठी हा फ्लावर आपल्याला उकळून घ्यायचा आहे. उकळून घेतलेला हा फ्लावर आपण एका चाळणीमध्ये नितळून काढूयात. नंतर एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल आपण तापवून घेणार आहोत. अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर देखील करा. तापल्यानंतर जिरेची फोडणी देऊन घेऊ व त्यासोबतच आपण तयार केलेले लसूण खोबऱ्याचे वाटण 3 ते 4 चमचे टाकून घेतलेले आहे. हे वाटण हलके गुलाबी रंगावर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. फ्लावरची भाजी ही बऱ्यापैकी मुलांना आवडतच नाही, पण या पद्धतीने भाजी तुम्ही केली ना तर अगदी नक्की आवडेल. हलक्या गुलाबी रंगावर लसूण खोबरे तळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद, 2 चमचे मॅगी मसाला व चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. या पद्धतीने भाजी बनवताना तिखट अजिबात वापरू नका. ही फ्लावरची भाजी तिखट न टाकता छान लागते. अगदी 2 मिनिट हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. 2 मिनिटांनंतर उकडून घेतलेला फ्लावर यामध्ये टाकून आपण सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. भाजी बनवताना फ्लावर उकळून घेतल्यामुळे आपल्याला नंतर यामध्ये पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही. घाई गडबडीच्या वेळी अगदी कमी वेळेत ही भाजी बनवून तयार होते. भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी 2 मिनिटासाठी झाकून ठेवून आपण ही वाफवून घ्यायची आहे. भाजी झाकून वाफलून घेतल्यामुळे भाजीला थोडे पाणी सुटते. भाजी बनवताना आपण वरून 1 थेंब देखील पाण्याचा वापरलेला नाही. खाण्यासाठी टेस्टी एकदम ही भाजी कमी वेळेत तयार होते. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना सुद्धा ही भाजी खायला फार आवडेल. तर अगदी कमी वेळेमध्ये आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मुलांच्या डब्यासाठी सोबतच आपण दुसरी भाजी देखील बनवून घेऊया. त्यासाठी इथे घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, लसूण खोबऱ्याची पेस्ट व चिरलेली कोथिंबीर. गरम कढईमध्ये अगदी 2-3 चमचे तेल आपण गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये टाकली जिरेची फोडणी व सोबतच चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा अगदी हलक्या गुलाबी रंगावर आपण परतून घेणार आहोत. गुलाबी रंगावर कांदा तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ. अगदीच मुलांच्या डब्यासाठी भाजी बनवण्यासाठी वेळ नसेल किंवा भाजीला काही घरात नसेल तर ही भाजी आपण नक्की ट्राय करू शकतो. कांदा व लसूण खोबऱ्याचे वाटण व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद व अगदी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकून 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. टाकलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊयात. छोट्या मुलाच्या डब्यासाठी ही रेसिपी केलेली आहे, त्यामुळे अगदी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट की जे तिखट अजिबात लागत नाही ते इथे वापरलेले आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. सोबतच टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. कधी कधी मुलांना त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो, तर अशा वेळी ही कूट भाजी नक्की करून पहा. घरातील छोट्या मुलांसोबत मोठ्या व्यक्तींना देखील ही भाजी नक्कीच आवडेल.
आज बनवलेल्या दोन्हीही रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.